वा, आता येणार आहे वर्षा जिंकडे. वर्षा उसगावकर, तुम्हालाही असा अनुभव आला असेल. स्टेज प्रोग्राम्स मी गाण्याचे अनेक केलेले आहेत आणि त्या प्रोग्राममध्ये फक्त गायचं होतं, मला नाचायचं नव्हतं. आणि तिथे मी साथी कोई भुला याद आया गाणं आहे आणि नेमका 2 दिवस आधी माझा आवाज बसला आणि तो बसला म्हणजे मला नमस्ते हॅलो असं सुद्धा बोलता येईना. सगळे शर्थीचे प्रयत्न केले, तो काही सुटला नाही. तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं, हे बघा माझा आवाज बसलेला आहे, मी तुम्हाला पैसे परत देते पण मला परत पाठवा, मी नाही उभी राहू शकणार. मग मी विचार केला, म्हटलं नाही, आपल्याला आता उभं राहायचं आहे आणि मी फेस करणार, शो मस्ट गो ऑन. तिथे काही मुली होत्या सिंगर्स, त्यांना मी बोलावलं. मी म्हटलं, हे बघ तू मला प्लेबॅक दे, तू आतून ते गाणं म्हण. अक्षरशः मी लिपसिंक केलं आणि मी ते गाणं गायले. मला अशी गाणी चूज करावी लागली जी तिला येत होती. ते गाऊन मी अक्षरशः कोणी भुला याद असं वगैरे मी करून एकदम आणि मग बोलायची वेळ यायची तेव्हा मी त्याला सांगितलं होतं माझ्याशी बोलायचं नाही. मला नमस्कार वगैरे असं करत म्हणजे मुकाभिनय चालला होता माझा. निदान आपण ज्याच्यासाठी आलोय ते तरी होऊ दे. आणि मी पार पडलं, त्या हातातून पार पडले. आणि मग कुठेतरी आपल्यावर देवाचा आशीर्वाद असतो आणि त्यावेळेला आपल्याला ते सुचलं पाहिजे आणि आपण ते, कारण आपण सामोरं गेलं पाहिजे. खरंय खरंय. वा 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 वा, हे फार वेगळा प्रसंग तुम्ही सांगितला. मग ती मुलगी नंतर कुठेही गायली असेल सगळे म्हणलं हिचा आवाज नाही रे, वर्षा उसगावकरचा आवाज आहे. पण आता मी स्वतःच्या आवाजात गाते. हो, हे आहे, हे बरोबर आहे. पण ही रिस्क त्यांनी घेतली. वंदना गुप्ते आता यांच्याकडे येणार आहे. स्त्री शक्तीचा प्रसंग विचारण्याची गरजच नाही, कारण त्यांच्याकडे बघितलंच कळतंय स्त्री किती शक्तिमान असू शकते. एक दराला आहे त्यांचा एक वेगळा, एक गोड दराला ज्याला आम्ही म्हणतो. काय सांगाल? झुंज नाटक करत होते मी. रखमा रस्ते झाडणाऱ्या बाईचा रोल करत होते आणि सगळी गावरान भाषा होती, अस्सल शिव्या होत्या. सोलापूरला प्रयोग करत होतो. प्रयोग संपल्यानंतर रात्री 1:30-2 वाजता आम्ही सगळे मेकअप वगैरे काढून बसलो होतो. तर 2 गाड्या, ॲम्बॅसेडर गाड्या भरभरून लोक आले आणि कुठे रखमा कुठे असं करून एक सगळे टोपी बिपी घातलेले, रखमा रखमा कुठे, रखमा कुठे. तर रखमा पण ते आमच्या मेकअप दादा होते कृष्णा बोरकर, त्यांनी सांगितलं ही काय बसले इथे. तर मी आपली जीन्स घालून रात्री बसले होते आता वाट बघत. तर नाही ही नाही, ती मगा होती ती स्टेजवर, ती कुठं गेली, ती नऊवारी नेसले काळी बाई होती ती. तर म्हणे आमची 100 एकर जमीन आहे, मी माझ्या पुतण्याला घेऊन आलोय, त्याला बायको शोधतोय आम्ही. आणि लई डुकरं झाले आहेत, तर अशा शिव्या देणारी बायको सून हवी आम्हाला आमच्या घरी, आमच्या शेतीचं रक्षण करायला. ही जी आहे ती आम्हाला लग्न झालं होतं. हा, माझं लग्न 2 मुलं होती मला. पण माझा नवरा म्हणतो केलंच. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेकडे जाण्याची. कालच्या भागात आपण पाहिलं की 2 स्पर्धकांनी आपल्याला खळखळून हसवलंय आणि आजच्या भागातले 3 स्पर्धक आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. वळूयात पुन्हा एकदा होऊ दे व्हायरल कडे. तर आता बहनो भाईओ, आपण जाणार आहोत एका लव गुरुच्या ऑफिस मध्ये. पण तिकडे ना एकदम डोसक्याने वैतागलेला एक गिराईक येणार आहे. हो, जोरदार टाळ्या वगाडो, कोल्हापूरचा अभिजित रोकडे. गुड मॉर्निंग लोक. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वास अभिषेक. अरे बाप रे, काय मग विशेष काय? आम्हाला पण प्रेम करायचं आहे, आम्हाला पण हवेत उडायचं आहे, आम्हाला पण अंगावर वळ उठवून घ्यायचं आहे म्हणून आलोय तुमच्याकडे. वा, होणार होणार, सगळं होणार, सगळं होणार. टेन्शन घेऊ नका, सगळं होणार. काय मग प्रपोज विपोज केला का अजून बाकी आहे? सगळंच बाकी आहे राव. सगळं होत असतंय, टेन्शन घ्यायचं ना. आपल्याकडे 101 सल्ले आहेत. हा, पोरगी शेजारी राहते ना घराच्या. तुम्हाला कसं माहित? अरे बाबा, साधा माणूस आहे काय मी. आता दिवाळी ती दिवाळी, हा, दिवाळीला फराळ करायला पोरीला घरी बोलव. इम्प्रेस होती बघ पोरगी. निलेश सर, तुम्हीच तिला फराळाला बोलवा. सांगू का हा, त्या पोरगीची करामच? आमच्या घराला कांडलं करायला आली ती. हा. 4 कांडलं केली आणि 25 कांडलं घरला घेऊन गेले. 2 लाडू बांधते आणि 25 घरला नेत्या. सारण खा, कुठं पापड्या खा, चिवडा खा. आईनं सांगितली परत जर तिला घरला आणलास तर लाटण्यानं मारणार, म्हणजे तिला आणि तुला पण. आम्हाला तो सणवार नको, दुसरं काय तर सांगा, 100 रुपयाचा टी-शर्ट घेऊन देतो. सैराट बघितला का? 7 वेळा. अयो, मग सैराट मधला जो देवळापूरचा सीन आहे ना, चपलो फुलं ठेवायचा, हा. तो कर बघ काय होतंय.
पिक्चर आल्यावर पहिल्या आठवड्यात तो सीन केला 75 रुपयाची शिल्पर हिज रोज 100 रुपयाची फुलं असं माझं 9,000 रुपये संपलं. नंतर मला कळलं हिच्या पायाला आहेत ना कुरडं. डॉक्टरने सांगितलं मलम लावायचा आणि गुडघ्यापर्यंत ती डांबरी करते लोक नाहीत का तसला बुड घालायचा. सगळं पैसे माझं वाया गेलं. पिगमी पुस्तक मोडून खर्च केला मी. युनिक नवीन काहीतरी सांगा. येणे बाबा हे काहीच नाही बाबा लय आपल्याकडे चाललंय तू टेन्शन घेऊ नको. एक काम कर हा. वाढदिवस येतोय ना तुझा आहे ना वाढदिवसाला बोलवणं तर तिला तिच्या वाढदिवसाला जा बघ काय होतंय. माझ्या वाढदिवसाला परवा आल्या 7 वडण 4 वेळा फवं खाल्ल्या राहती ना आणि मला म्हणते अभ्या करपोटे करी आल्या तर जरा पुदिना हरा काय तुझ्याकडे. मेडिकल आहे होय माझं. हा म्हणजे खायला घालायचं आम्हीच आणि पचवायचं पण आम्हीच. हिच्या घरला मी गेलोय परवा वाढदिवसाला. मला म्हणली अभ्या रोकड्या म्हणली 15 रुपये चॉकलेट घेऊन आलाय. अगं म्हणलं लहान असताना म्हणलं काळा गुळ तळव्याला लावून ताटायची साठवत आहे का माझी आबरू काढतेस म्हणजे तू. जरा नवीन काहीतरी सांगा. कुकर घेऊन देतो. अरे थांब बाबा थांब ए आब्या हो तुझं सलून आहे ना हाय की मालिश तर येत असेल तुला. हातखंड आहे मालिश मध्ये. एक काम कर तिच्या घरी जा तिच्या बापाची मालिश कर. हा. बापाला पटव. शनिवार गेलो तो निलेश सर त्यांच्या घरी मालिश करायला. 7-8 जण अंडरपॅन्टवर झोपली माझ्या समोर. कोण म्हणतोय मानवर गळल्या कोण म्हणतोय हात चमकलाय कोण म्हणतोय पाठ चमकलाय. अरे काय हमाला आहे मी अर्धा लिटरचा कॅन सपला हेच मी चुळून. एक काम कर आई बाप जेव्हा लग्नाला जातात ना वाढप्याचं काम कर. वाढप्याचं सेवा करशील ना मेवा मिळणार बघ तुला. हा म्हणजे खरकाट काढायचं तेवढं राहिलं. सगळं केलं की राव खरकाट तेवढं याचायचं राहिलं. केलं सगळं करून बघितलं. लग्नात गेलं की बापाईकत उठून हाक मारत्या ए शिरवाल्या ए भातवाल्या ए आमटीवाल्या. हाका मारून बोलू त्या 7-7 वेळा मसाली भात घेत्या राव ही. जाईन का परत आम्ही लग्नात तिथे. लय हावरी राव ती. तू सायकल चालव दिवस रात्र. दगडू माहिती ना दगडू टाइमपास मारला. अरे त्यांनी सायकल चालवली पोरगी पटवली. तू पण पटवशील बघ एकदा करून. मी घेतला स्पर्धेत भाग. सायकलला फायनल मारलं. मी जाऊन येऊपर्यंत त्या पोरगीनं काय सांगितलं लोकांनी काय माहित. लोक मला 8 आणे रुपया 4 रुपये द्यायला म्हणून काय म्हणकडे ही. नंतर चौकशी केलं हिने पोराने सांगितल्या त्या आब्या रोकड्याच्या हृदयाला होल आहे म्हणून. आणि ह्यो मदतनी ती गोळा करतो ह्याच्या घरात पोराचं पाणी शिरलं. आबरू काढली मी तिच्या घराला परत जायत नाही आणि सायकल स्पर्धेत भाग घेत नाही. तू एक काम कर पुरीला थोडं आईच्या मागं लाग. तसं नाही रे. आईला पटव किंवा आजीला पटव. आईला किंवा आजीला पटवलं ना जावाय म्हणून जवळ करून घेतात बघ तुला. आई आजीला पटवून 7 महिने झाले. हा रोज मला दोघी जणी रानात नेत्यात वैरण काढायला लावत्यात खुडवी येतायला लावत्यात नाही कसली कामं लावत्यात राव तिने. हा तिचा बाबा फोनवर सांगतोय होय 4 दिवस झालं गडी कामाला लावलाय म्हणून. म्हणजे मी पेटवून घेऊ का दुपारी 12 वाजता. एक जालिम उपाय देतो जालिम. हा. नागराज मंडुळे फंटा वापर. काळ्या चिमणीची राख मुंगूस जाळा अखंड मुंगूस. 7 पुती राख उधळली. लोक मला खोळ्यात काढायला लागली. म्हटलं आता काय करायचं काय नेमकं. खोळ्यात काढायला लोक मला ते मी जाऊ काय. मी मला ते एवढा वेळ अरे नाही. थांब पुरीचं नाव सांग. तुम्ही बघतो काय करायचं. नाव काय सांगितलं. पुरीचं नाव बघा हा अलका सदाशिव विंगळे. अरे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय रे. मग झालं की माझं काम. अरे थांब माझं नाव बंटी शेठ सदाशिव इंगळे रे. म्हणजे कोणी माझी. अरे माझी शाना झाला काय. आई सोपं काय सोपं पाया पडतो. माझ्याकडे तर माझ्या बहिणीला पाठवायचं सल्ले घेतो का माझ्याकडे. चल एक चल. अहो मला माहित नव्हतं सर. व्हॉट्सअपला आहे का ती.